माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप प्रश्न आहे. हं. कारण तुम्ही ज्या वाटेवर चालता आहात, जो प्रवास करता आहात, तो प्रवास अजिबात सोपा नाही आहे. सेलिब्रिटी असणं वेगळं, सेलिब्रिटी जगणं वेगळं. तर काम आणि नातं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आणि सेलिब्रिटी म्हणून जगताना तुम्हाला कोणत्या गोष्टी फायदेशीर ठरतात आणि कोणत्या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास होतो? किंवा केव्हा असं वाटतं की नसतो सेलिब्रिटी तर बरं? खरं तर सांगू का, याचं उत्तर असं आहे, नसतं नाही. माझी इच्छाच होती मला या क्षेत्रात काम करायची बरं. आणि काहीतरी वेगळं करायचं. म्हणजे आमच्या इकडे असं कोणीच या क्षेत्रामध्ये काम अच्छा. करत नाही. तर माझी खूप जिद्द आणि चिकाटी होती, की मला म्हणजे काय करायचं हे नव्हतं माहिती. फक्त असं की वेगळं काहीतरी करायचंय. वेगळं काय? आणि म्हणजे आपोआप कळू लागलं, की नाही हे काहीतरी करायचंय. जेव्हा मी बघत होते आणि सगळ्या गोष्टी, तर हे काहीतरी करायचं. तर मी इथपर्यंत पोहोचले, तर याचा मला आनंद आहे आणि याच्यात खूप काम करायचंय अजून. बरं. पण तुम्ही म्हणालात तसं नसते तर म्हणजे कधी-कधी असं बाहेर जगताना असं खूप लोकं असतात ना आणि जे आपल्याला असं नॉर्मल जगायचं असतं कधी-कधी वागता येत नाही कारण 4 लोकं आपल्याकडे आपण सेलिब्रिटी आहोत होय. म्हणून त्या दृष्टीने बघत असतात. तर असं एखादं पाणीपुरी उदाहरण? तेच पाणीपुरी असं बाहेर जसं मी जास्त करून ग्रामीण एरियामध्ये जेव्हा जाते ना, हां. तिकडे खूप कारण मी जे कॅरेक्टर केलं होतं अंजीचं, अंजी. ते खूप ग्रामीण एरियामध्ये खूप त्याची प्रसिद्धी झाली होती. म्हणजे आजही मी गेले तरी त्या नावाने मला इतकं ओळखतात. ते अंजीचं पात्र माझ्या आयुष्यातलं म्हणजे पानच पलटलंय पान जवळ-जवळ, पलटलंय. की आयुष्यच बदललं माझं. होय. सर्वसामान्य न जगता की कोणीतरी आहोत म्हणून हे असं वाटतं आणि त्याचं बाहेर कुठे काही ठिकाणी गेलं, देवदर्शनाला जरी गेलं, तरी तिथे असं की नाही का लोकं असे बघतात आणि मग त्यांचे फोटोज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. खरं त्यात आनंद आहे. पण मला एकदा दोनदा फक्त असं म्हणजे कधी-कधी त्रास होतो काही-काही गोष्टींचा. खूप नाही असं खरं तर त्यांचं प्रेम आहे हे. हां. पण कधी-कधी होतं थोडंसं. मोकळेपणी पाणीपुरी खाता येत नाही. हो. ह्याच्यात अजून? अजून दुसरा एक किस्सा आहे जो रिअल घडलेला आहे. हां. जेव्हा अंजी सहकुटुंब सहपरिवार पीकला होती मालिका अच्छा. आणि हिचं खूप त्यावेळेस अजूनही आहे जे काय चालू होती चर्चा. तर हिचं ना हिचं उरुळे कांचन ते हडपसर बस आहे तिची ठरलेली असायची आणि हडपसरवरून स्वारगेटची बस. त्या बससोबत इमोशनली इतकी अटॅच झालेली होती. जेव्हा मी पुण्यात गेलो सुट्टी मिळाल्यानंतर ती असंच मला म्हणाली की अरे आपण ना मला एकदा बसमध्ये बसायचंय. बरं. मी ज्या आणि ती खिडकीच्याच साईडला बसायचंय. मग म्हटलं अरे का कशाला बसायचंय? नाही नाही मग आम्ही गाडी पार्क केली, स्वारगेटची एक बस पकडली, असंच फातिमानगरपर्यंत जाऊया म्हणून आम्ही बसलो. जशी ही त्या चेअरवर बसली हं. खिडकीच्या, अक्षरशः ती रडायला लागली आणि ती बसल्यानंतर तिने पहिलं कोणी ओळखू नये म्हणून मास्क लावलाय आणि मास्क लावून आम्ही बसलो आणि रडायला लागली. मी म्हटलं आता एवढा आनंदाचा क्षण आहे, तुला बसायचं होतं, मी आणलं बसवलं, तू रडायला का लागली? रडत सांगते की ह्या बससोबत माझी अटॅचमेंट, असं रडायला लागली. अरे नाही बापरे म्हणजे म्हटलं. खरं आणि ही सांगू खरंच रडली. आता ह्याच्यावर विश्वास बसेल ना बसेल नाही पण हे मी बसणार कारण बघितलंय. की 2 मुलांकडे आहे. माझा हो. बसेल. मी 5 वर्ष बसने अपडाऊन करत होते आणि बसशी माझं नातं इतकं हे झालं होतं ना की लिटरली ते कंडक्टर असतात ना हां. ते वरून मला मॅडम जागा आहे बरं का म्हणजे इथपर्यंत आमचं होतं की मॅडम या म्हणजे त्यांच्या शेजारच्या सीटवर मी बसायचे आणि मला एक इतकं आवडायचं की मी अशी घरी जाताना हेडफोन्स मस्त गाणी मराठी आई गं. आणि आपला बाहेरचा वारा आणि असं मला आवडतं हे खूप आणि मी अशी जायचो तर इतकं प्रवास केला होता बसने आणि मी अशा बस बदलायचे मला खूप आवडायचं ते बस बदलणं म्हणजे पुण्यामध्ये असताना आणि इतक्या वर्षांनी मग काय झालं सहकुटुंब सुरू झालं मग ते 3 वर्ष सहकुटुंब केलं तर ते करतच होते तिकडे बसमध्ये बसायचा कधी प्रसंगच नाही काय नाही आणि मला काय कळलं नाही अचानक आम्ही स्वारगेटला उतरलो आणि गोकुळ म्हटलं चला आपण बसने जाऊ तर मी बसमध्ये बसल्यावर मला असं झालं की मी अशी बसला करते की माझी बस आणि मी रडते आणि सेलिब्रिटी असण्याचा आणि नसण्याचा काय जे तुम्ही हां. म्हणाला तो त्याचं मेन उत्तर हे आहे की जेव्हा हिला ते बसायचं होतं तर ती रॅन्डमली अशी ओपनली बसू शकत नव्हती म्हणून तिला मास्क लावून तोंड लपवून बसावं लागतं. हा एक फरक आहे. हा आणि जर ते नसतं तर ते असं डायरेक्ट नॉर्मल जाऊन बसले बसलं तर पण ती फिलिंग आली मला त्यावेळेसची की बाबा म्हणजे ही माझी बस आणि मी किती वर्ष झाले तिच्यात आलेच नाहीये तिच्याकडे असं झालं मला एकदम